आजच्या पवित्र पारायणाचा आरंभ आपण अत्यंत शांत, निर्मळ मनाने करूया. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण गुरुचरित्र हे फक्त वाचायचं नसतं, ते मनाने अनुभवायचं असतं. आदिम काळापासून जेव्हा विश्वाचा आरंभ झाला, तेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी सृष्टीची दिशा ठरवली आणि त्या दिव्य शक्तींना पृथ्वीवर अवतार घ्यावे लागले. धर्माची स्थिती ढळली, अधर्म वाढू लागला, मनुष्य आपल्या मार्गापासून दूर जात होता. तेव्हा या तिघांनी ठरवलं की एक असा अवतार पृथ्वीवर पाठवावा जो ज्ञान, भक्ती, करुणा आणि योगींची सिद्धी या सर्वांचा संगम असेल. तेव्हाच त्या त्रिदेवांच्या तेजाचा संगम होऊन दत्तात्रेय अवतार प्रकट झाला. पण या दिव्य अवताराची कथा इथेच सुरू होत नाही. या जन्माच्या पाठीवर उभी आहे एक तेजस्वी माता अनसूया आणि एक महान तपस्वी महर्षी अत्री. अनसूया म्हणजे पवित्रतेचा सर्वोच्च आदर्श. तिच्या मनात कधीही वासना, राग, लोभ असूच शकत नव्हता, कारण ती स्वतःच्या सेवा, त्याग आणि तपश्चर्याने देवतांनाही मोहणारी होती. एक दिवस त्रिमूर्तींनी तिची परीक्षा घेण्यासाठी स्वतः भिक्षूंच्या रूपात तिच्या दारी आगमन केलं. त्यांनी अनसूयावर अशी अट घातली की भोजन आम्ही स्वीकारू, परंतु आम्हाला तू नग्न अवस्थेत अन्न दिलंस तरच. हे ऐकून कुणीही स्त्री हादरली असती, पण अनसूया महाराणी होती. तिने तिच्या पवित्रतेच्या शक्तीने त्या तिघांना लहान बालकामध्ये रूपांतरित केलं आणि त्यांना प्रेमाने भोजनही दिलं. तिच्या पवित्रतेच्या तेजापुढे त्रिदेव नतमस्तक झाले. त्यांनी तिला वर मागायचं सांगितलं आणि अनसूयाने जो वर मागितला तो देवांनाही आश्चर्यचकित करणारा. ती म्हणाली, तुमच्या तिघांच्या तेजापासून जन्मलेलं एक बाळ मला द्या. तेव्हा त्रिदेवांनी ही विनंती मान्य करून आपल्या तेजाचा अंश अनसूयाच्या पोटी उतरवला आणि जन्म झाला त्रिमुखी दत्तात्रेयांचा. एक दिव्य बालक ज्याच्या 3 मुखांमध्ये 3 देवांची शक्ती होती. ज्ञानाचा ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव. बाल दत्त पृथ्वीवर जन्माला येताच वातावरणात सुवास पसरला, कोमल प्रकाश सर्व दिशांना पसरला आणि सिद्ध योगी देवगण आकाशातून पुष्पवर्षाव करू लागले. इतक्या पवित्र मातेकडून जन्मलेला अवतार जरी लहान असला तरी त्याच्या डोळ्यात प्रगल्भ ज्ञानाचं तेज होतं. तो जिथे बसला तिथे ध्यानमग्न होत असे. पक्षी, प्राणी आणि वृक्ष त्यांच्याकडून शांततेचा आशीर्वाद घेत. दत्तात्रेयांनी या पृथ्वी तलावर मिळवलेल्या प्रत्येक अनुभवातून ज्ञान घेतलं आणि त्यांना 24 गुरु लाभले. पृथ्वी, आकाश, समुद्र, अग्नी, फूल, नदी, मनुष्य आणि प्राणी या सर्वांमधून त्यांनी ज्ञान गोळा केलं. एकदा एक शिष्य त्यांना विचारतो, गुरुदेव, आपण एवढं सगळं ज्ञान कुठून मिळवताय? तेव्हा दत्तगुरु म्हणाले, जे जगाला सामान्य वाटतं तेच माझं शास्त्र आहे. जो जाणतो त्याला प्रत्येक गोष्ट गुरु असते. त्यांनी शिष्याला सांगितलं की अहंकार सोडला की ज्ञान दिसू लागतं आणि ज्ञान दिसलं की गुंतागुंतीच्या जीवनातही साधेपणा मिळतो. त्यांची शिकवण आजही प्रत्येक भक्ताला मार्गदर्शक ठरते. एकदा एका शिष्याचा अहंकार वाढला होता. त्याला वाटलं की तो सर्वात मोठा योगी आहे. दत्तगुरु त्याला पर्वतावर घेऊन गेले. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, पाहिलंस, डोंगर उंच आहे तरी त्याला स्वतःचा अभिमान नाही. नदी खोल आहे तरी ती स्वतःला श्रेष्ठ मानत नाही. मग तू कोण? त्या एका वाक्याने शिष्याचं मन बदललं. तो नतमस्तक झाला. दत्तगुरूंच्या शिकवणीत भक्ती, नम्रता, सेवा आणि समर्पण हेच प्रमुख होते. गुरु शिष्य परंपरेत दत्तगुरू सांगतात, शिष्याने गुरुचा अंधानुकरण नव्हे तर गुरुने दाखवलेला मार्ग स्वतः अनुभवून चालायचा. कारण गुरु प्रकाश आहे, पण चालणं तुमचंच असतं. अशा या दत्तगुरूंच्या कृपेमुळे
हजारो भटकणाऱ्या आत्म्यांना मार्ग सापडला, अज्ञानाचा अंधार दूर झाला आणि लोकांनी जीवनाकडे नवीन दृष्टी मिळवली. अखेरीस दत्तगुरू आपल्या भक्तांना फक्त एकच संदेश देतात, जो स्वतःला ओळखतो तोच मला ओळखतो. जेव्हा मन शांत होतं तेव्हाच माझं दर्शन होतं, आणि जेव्हा माझं दर्शन होतं तेव्हाच अंतरात्मा उजळून निघते. म्हणूनच भक्तांनो, दत्तगुरूंच्या स्मरणात राहा, सत्य, करुणा आणि साधेपणाने जीवन जगा. कारण जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हाच दत्तगुरू आपल्या पाठीशी उभे राहतात, संकट दूर करतात आणि योग्य क्षणी योग्य दिशा दाखवतात. तर तुम्हाला हे पारायण आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.